सुप्रभात मित्रांनो, आज नवीन ब्लॉग शूट करतोय। आज जायचा प्लॅन झाला आणि सकाळी सकाळी पाऊस पडला। जानेवारीमध्ये पाऊस, 2021 ची सुरुवात अशी झालेली आहे। सो आज मी चाललो आहे जीवदानी टेम्पलला। ॲक्च्युली मी एकटाच जाणार होतो, माझा मित्र एक तिथे राहतो, मॉडेल मेकर आहे तो, पण फॅमिली आहे सोबत आज, तर म्हणाले की आम्ही पण येतो। म्हटलं चला। सो आज आम्ही त्यांना घेऊन चाललो आहे। माझी आत्या आजी सुद्धा विदारलाच राहते, सो म्हटलं जाऊ, ब्लॉग बघा, एन्जॉय करा। तर मित्रांनो, आता मी गाडी पार्क केली आहे आणि आजी आजोबांना रोपवेनी पाठवतो आहे। परत राज कंपनीला आहे आपल्यासोबत। सो इथे तुम्ही जर आलात तर तिकडे तुम्हाला पार्किंगची सोय केलेली आहे। तिथून तुम्ही इथून वरती येऊ शकता। इथून वरती आल्यावर इथे गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे, तुम्ही इकडे दर्शन घ्या आणि इथे तुम्हाला रोपवेची तिकीट मिळते, तुम्ही बघू शकता खाली। सो इथे रोपवेची तिकीट्स आहेत, त्यासाठी प्रॉपर लाईन वगैरे आहे। हे बघा, इथे खाली ऑफिस आहे, म्हणजे ते आता उभं आहे त्याच्या खाली ऑफिस आहे। आम्ही पायी जाणार आहोत, सो आजी आजोबांना तिकीट काढून दिली आहे आणि ते आता रोपवेने येतील, तोपर्यंत आपण चढायला चालू करूया। खूप जास्त पायऱ्या आहेत। किती पायऱ्या आहेत साधारणपणे? 600च्या वर असते। 600च्या वर पायऱ्या आहेत असं राज म्हणतोय। राज इकडचा ग्रामस्थ आहे, त्यामुळे त्याला जास्त माहिती असेल इकडचं। तर आता आपण तुम्ही बघू शकता इथे मागे, तर सुरू करूया। एक 100 पायऱ्या चढलो असू आणि पूर्ण हवा टाईट झाली आहे। मागे बघू शकता, पण प्रॉपर कव्हर वगैरे केलेले आहे। सो पावसात पण तुम्ही चढू शकता। प्लीज मास्क काढूनच चाला, तर ते खूप डेंजरस होईल। नाही तर मास्क काढ रे, मास्क काढ। इथे मी काय सांगतोय, तू काय वागतोय? असा बावटपणा करू नका प्लीज, बिकॉज ते फॅटल होऊ शकतं। तुम्ही जेव्हा दमता तेव्हा बॉडीची ऑक्सिजनची रिक्वायरमेंट, डिमांड जास्त असतो। तुम्ही बघू शकता घाम वगैरे। थोडं बसूया। हाऊस द जोश? अजून थोडंच वरती जायचंय, पोचू दे पण लवकरच। आता आपण किती वेळ झालो? 20 मिनिटं जास्त, 20-25 मिनिटं लागली आम्हाला इथे यायला। मॅक्सिमम 45 मिनिट्स। मागे बघू शकता, त्यांच्या अंगात वगैरे पण आलंय। पुढला आवाज। आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलोय जीवदानी मातेचं। ॲक्च्युली खूप गर्दी आहे इथे आता, म्हणजे पुढे आल्यावर सगळे एकत्र असे गर्दी करून उभे राहतात, त्यामुळे ते थोडंसं वेळ आहे। तेव्हा मास्क घातला होता, सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण वाट लावली आहे, पण ठीक आहे। अरे वाजले आहेत आता 1:15 झालं आहे आणि तुम्ही मागे बघू शकता धुकं बघा। आजचा वेदरच असा आहे सकाळपासूनच। तुम्हाला मी सकाळी पण दाखवलं की पाऊस होता आणि आता इथून वरून वेदर बघा। थोडं बाजूला राज,
काही दिसत नाही आहे. मी तरी दिसतोय का? इथे बारोंडा देवी आहे. हे मंदिर बारोंडा देवीचं आहे. इकडे 2 देवींची मंदिर होती. मगाशी बघितली ती बारोंडा देवी आणि आता इकडे आहे महाकाली आय गेस. जसा बोर्ड तरी इकडे लिहिला होता. दर्शन घेऊया. आबा कुठे बसलाय? इकडे कोणालाच आयडिया नाहीये की तो वरती बसलाय. अगदी वैष्णव देवीला आल्यासारखा फील येतोय इकडे. आणि आजूबाजूला धुकं पण आहे आज. मस्त साधी. मगाशी जे मी म्हटलं तुम्हाला की महालक्ष्मीचे देऊळ आहे, ते महालक्ष्मीचं नसून गाय आणि वासरूचं देऊळ होतं. आणि हे इथे महाकालीचं देऊळ आहे बघा. इकडे काम अरे मित्रांनो, इकडे मस्त वाटतंय एकदम. 1:15 आणि वेदर तुम्ही बघू शकता. ऊन नाही काय नाही, एकदम धमाल. खाली मंदिर दिसतं. हे मंदिर आहे. सो आय गेस व्हिडिओ खूप मोठा होईल. लवकर संपवतो. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर मोस्टली वीकडेजला या. शनिवार रविवार खूप गर्दी असते, त्यामुळे अवॉइड गर्दी. 12च्या आरती आहे. सो ह्याच नोटवर आपण एंड करू की कुठे जात असाल तर मास्क घाला, डिस्टन्स ठेवा अँड कीप हसलिंग.